कोरोना रुग्णांचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाविरुद्ध लढाई जिंकण्याकरिता उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन सुबोध मोहिते सेवा प्रतिष्ठानतर्फे फिरते रुग्णालयाचे उद्घाटन मोर्शी येथे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले। त्याप्रसंगी ते बोलत होते। पुढे बोलताना मोहिते यांनी सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांची सेवा करता येईल। ऑक्सिमीटरच्या माध्यमातून लोकांचे ऑक्सिजन लेवल चेक करून कोविड सेंटरशी टायअप करून गावात कोरोना पसरणार नाही याची काळजी या उपक्रमाद्वारे घेतली जाईल। राज्य सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे। सरकारला वाढत्या कोरोनाची देशाच्या आर्थिक स्थितीची चिंता नाही। लोकांना रोजगार नाही, धंदे नाही, गरिबांचे हाल बेहाल आहे। सरकार याकडे लक्ष देण्याऐवजी सुशांत राजपूत आत्महत्या, रिया प्रकरण, कंगना राणावतचे घर पाडणे याकडे जास्त लक्ष देत आहे। त्यामुळे उर्वी अशोक पिरामल फाउंडेशन सुबोध मोहिते सेवा प्रतिष्ठानतर्फे गरिबाची आरोग्य सेवा करण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला उर्वी अशोक पिरामल फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर प्रशांत कांबळे, प्रदीप कांबळे, रवींद्र हिरुळकर, प्रमोद कानफाडे, मनोज काळे, पवन आगरकर, प्रकाश विघे, ॲडव्होकेट सचिन बेले, ॲडव्होकेट वानखेडे, रघु अडाऊ, दिनेश टिपरे, गोलू शेख, गोलू जयस्वाल, रवी कोकरे इत्यादी नागरिक उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी या फिरते रुग्णालय उपक्रमाचे कौतुक केले। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।